यादों के धुंधले दर्पण में, यादों के धुंधले दर्पण में बीते पल की छाया है। हर मोड़ पे मैंने जीवन के, हर मोड़ पे मैंने जीवन के कुछ खोया है, कुछ पाया है। यादों के धुंधले दर्पण में. लख्ख चांदणं पडलं होतं. पावसाने धुवून निघालेले पोफळीचे शेंडे चमकत होते. मामंजीने लावलेलं ते मोगरीचं रोप, तो चिक्कू, तो पपनस, हे सगळं सोडून जायचं. त्या पेट्या, त्या कणग्या, तो कातळ, ती करवंदी, हे सगळं सोडून जायचं. सगळे चाललेत म्हणून मीही जायचं, पळून जायचं. नाही नाही, मी नाही जाणार. पडघवली सोडून मी जाणार नाही. कोकणातल्या पडघवली गावातली ही अंबू वहिनी, तिचं हे स्वगत. आपल्या ध्यानी इथपर्यंत आलंच असेल की आपल्या आजच्या पुस्तकाची पार्श्वभूमी कोकण आहे, कोकणचा वैभवशाली निसर्ग आहे. पण काळाने त्यावरचा मोहर हळूहळू खुडून देणं आणि त्यानंतर अंबू बहिणीच्या मनातली खंत तिने अशा प्रकारे बोलून दाखवणं. हो, सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आपल्या आजच्या पुस्तकाचं नाव आहे पडघवली. लेखक आहेत गो. नि. दांडेकर. अर्थात मृण्मयीच्या वेळी आपण त्यांना भेटलो होतो. आपण सगळे त्यांना अप्पा म्हणून ओळखतो. हे पुस्तक आपल्याला कोणी सुचवलंय माहितीये? आपल्याला आठवत असेल पुस्तक दर्पणचा दुसरा वाढदिवस त्या दिवशी 3 जूनला 2024 3 जूनला आपण एक उपक्रम जाहीर केला होता. वाचकांची पसंती हीच पुस्तकाची निश्चिती. त्या अंतर्गत आपल्याला हे पुस्तक सुचवण्यात आले. मौज प्रकाशनचं पुस्तक आहे. 1955ला त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती आणि आपण जी आवृत्ती बघतोय ती 7वी आवृत्ती आहे 1998 सालची. 8व्या वर्षी लग्न होऊन पडघवली गावामध्ये आलेली ही अंबू, महादेवाची पार्वती अंबा वहिनी, तिला सगळेजण अंबू वहिनी म्हणून ओळखायला लागतात. तिच्या माहेरी नसलेल्या कितीतरी नवलाईच्या गोष्टी तिला या पडघवलीमध्ये बघायला मिळतात. इथे पाट आहे, पर्या आहे. आपण शॉर्ट्स मध्ये याबद्दल पाहिलं होतं. प्रेमळ आत्ते सासूबाई, सासूबाई अशी सगळी कोडकौतुक पुरवणारी सासरची मंडळी आहे. खरं म्हणजे खोतीण आहे ती गावाची. पण खोतीण या शब्दाचा अर्थ या चिमुरडीला माहित नाहीये. जेव्हा तिला जीवू आत्तेकडून ऐकायला मिळतं की हे सगळं म्हणजे हे सगळं पाट, पर्या, बागा, हे घर, ही माणसं, हे सगळं तुझं आहे, तेव्हा तिचं मन आनंदाने थरारून जातं. त्याच क्षणी पडघवलीशी ती मनोमन जोडली जाते. हक्कासाठी नाही बरं का, आपलेपणाच्या नात्याने. मग त्यासाठी कुटुंब, घर, बाग यांची वेस ती कधीच ओलांडून जाते आणि अख्ख्या पडघवली गावाची ती अंबू वहिनी बनते. एक गाव वसवायचं म्हटलं तर किती पिढ्यांना परिश्रम घ्यायला लागतात. त्यांना काय काय संकटांचा, आव्हानांचा सामना करायला लागतो. यातूनच कशी माणसं एकमेकांशी जोडली जातात याची ही कहाणी आहे. पण ही कहाणी इथे थांबत नाही. अंबू वहिनीचं या घरामध्ये पाऊल ठेवणं आणि त्यानंतर काळाच्या अनुरूप हळूहळू गावामध्ये, घरामध्ये, घरातल्या माणसांच्या मनोवृत्तीमध्ये होत गेलेले बदल, विशेषतः 50च्या दशकामध्ये जे यांत्रिकीकरण इथे कोकणापर्यंत येऊन पोचलं, त्याचा एक अपरिहार्य असा चांगला आणि अर्थातच जास्त वाईट असा परिणाम इथल्या समाज मनावरती होणं, या सगळ्या घडामोडी आपल्याला या कादंबरीमध्ये वाचायला मिळतात. कष्टमय जीवन म्हणजे काय हे कोकणातल्या माणसांना सांगायला नको, पण हे जीवन जितकं कष्टमय आहे तितकंच चैतन्यमय आहे याचा आपल्याला अनुभव येतो. इथली माणसं सतत या ना त्या निमित्ताने निसर्गाशी जोडलेली आहेत. हे निसर्गाचं वैभवशाली रूप आपल्याला जितकं मोहून टाकतं, तितकंच या निसर्गाचं भरभरून देणं आणि माणसांनी निसर्गाच्या या देण्याची जाण ठेवणं याचा सुद्धा प्रत्यय येत जातो. मग घरात काही शुभ कार्य असेल तर पटकन या चिमुरडीला, अंबू वहिनीला आणि तिच्या नंडेला सांगितलं जातं, जा बरं मुलींनो, लोणचांब्यापाशी जा आणि उला दहीभात ठेवून या बघू, किंवा गिरोबाला दहीभात ठेवून या. या सगळ्यातून आपल्याला या परंपरांच्या मागचं निसर्ग पूजन लक्षात येत जातं. या संदर्भात खास कोकणी भाषेतले आणि अप्पांचा टच असलेले म्हणजे गोनीदा टच असलेले काही शब्द आपल्याला सतत भेटत राहतात, सतत दिसत राहतात, आवडत जातात. अक्षय सौंदर्याचं देणं लाभलेला इथला निसर्ग आहे. पण खास गोनीदांच्या शब्दात वर्णन करायचं तर इथल्या ज्या पोफळी आहेत त्या सडसडीत नाजूक अशा आहेत.
किंवा इथल्या ज्या केळी आहेत त्या पाणी पिऊन उतल्या मातल्यागत झालेल्या आहेत. जेव्हा अभावाचं वर्णन लेखणी करते त्यांची, तेव्हा ती म्हणते, आड जिभेने खाल्लं तर पडजीभ टुकत बसते. इथला मोठा जो पर्ह्या आहे त्याला ते म्हणतात दोदाणेश्वर, असं त्याचं वर्णन करतात. आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो रोरावत खाली कोसळणारा पर्हा. आणखीन त्या काळामध्ये किंवा आत्ताही काही पट्ट्यांमध्ये कोकणातल्या बोलले जाणारे शब्द इथे वाचायला मिळतात. एक छान शब्द जो माझ्या अगदी आवडता बनला तो म्हणजे इवलं गुळ पाणी घेऊन जा, इवलं दही भात घेऊन जा. या इवल्या शब्दाच्या प्रेमात मी इतकी पडले की हे पुस्तक वाचत असताना मी घरी त्याचा पुरेपूर उपयोग केला. किंवा मग तिथपर्यंत जा असं न म्हणता असं म्हणतात तिथे वेरी जा. किंवा आपण एखादी गोष्ट करायची आहे म्हणतो, करंजा करायच्या आहेत असं नाही म्हणायचं, करंजा कराच्या. काय कराची? मी तिकडे गेले होते असं नाही म्हणायचं. किंवा तू तिथे गेला होतास असं नाही, तर तिथे गेलतास. मी आलते. चूळ भरली असं नाही म्हणायचं, चूळ भरलीन. किंवा सामक्षा केलीन, जेवण घातली, गाव जेवण घातलं असं नाही म्हणायचं, गाव जेवण घातलीनी. असे बरेच शब्दप्रयोग जे आपल्याला आवडून जातात. यामध्ये ना भाषेचा गोडवा तर आहेच, पण गोनीदांच्या समर्थ लेखणीमधून जेव्हा जी मंडळी साकार होतात या कादंबरीतल्या, एक एक भूमिका साकार होतात, तेव्हा ते वाचता वाचता आपण त्या पडघवलीचा, त्या घराचा, एकंदरच त्या सगळ्या समाजाचा घटकच बनून जातो. म्हणजे इथे बरीच मंडळी आपल्याला भेटतात, अंबुवहिनीच्या घरातली, पडघवली गावातली. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची ढब वेगळी. ही सगळी वैशिष्ट्य कधी थेट आपल्या समोर येतात, तर कधी खास कोकणी आडवळणाने आपल्या समोर येतात. सो बघा की इथे आंधळा भिवबाबा आहे, इथे आक्की आहे, इथे कुशात्या आहे. या सगळ्या मंडळींची जी दुःख आहेत, ज्या वेदना आहेत, त्या आपल्या मनामध्ये करुण असा भाव उत्पन्न करतात. तर इथला जो खलनायक आहे त्याचं नाव काय मी सांगणार नाही, आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. तो आपल्या मनामध्ये तिडीक उत्पन्न केल्याशिवाय राहत नाही. या कथानकाची पकड एवढी जबरदस्त आहे की आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण केले जातात आणि आपण हताश होतो. विशेषतः औद्योगिकरण, शहरीकरण, सामाजिक जाणीवा या शब्दांचा कुठेही उपयोग केलेला नाही बरं का, पण त्यांचे जे परिणाम आहेत, अपरिहार्य असे परिणाम आहेत, जे अंबुवहिनीच्या मनातल्या भावनांच्या मार्गाने, विचारांच्या मार्गाने आपल्या समोर येत जातात, ते आपल्याला हताश करतात, उदास करतात, एक मोठं प्रश्नचिन्ह आपल्या पुढे उभं करतात. पडघवलीचं हे जे बदलत जाणं आहे ते अंबुवहिनीला जितकं अस्वस्थ करतं, तितकंच ते आपल्याला सुद्धा अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे अर्थात एक आशेचा किरण अंबुवहिनी आपल्याला देऊन जाते. पडघवलीसारख्या अनेक गावांना कदाचित या संक्रमणाचा सामना करायला लागला असेल. तो त्यांनी कसा केला, ते टिकून राहू शकली का, याचं उत्तर आपल्याला कदाचित या कादंबरीच्या शेवटी मिळून जातं. जाता जाता दोन गोष्टी सांगायच्या आहेत. आपण सुरुवातीला जे गाणं ऐकलं, पाहिलं, त्या गाण्याचा आणि एका दूरदर्शनवरच्या मालिकेचा संबंध आहे. ते दूरदर्शनवरच्या एका मालिकेचं शीर्षक गीत आहे. मालिकेचं नाव होतं कुछ खोया कुछ पाया आणि ती पडघवली या कादंबरीवरती आधारलेली होती. आणि दुसरं, गोनीदांच्या लेखनाची चाहती म्हणून काही गोष्टी ज्या माझ्या लक्षात आलेल्या, त्याप्रमाणे मृण्मयी मधला जे कोकण आहे, जो निसर्ग आहे ना, तो वेगळा आहे पडघवलीपेक्षा. त्याला आध्यात्मिकतेचा एक स्पर्श लाभलाय असं मला वाटतं. पण पडघवली मधलं कोकण कसं आहे मी नाही सांगणार. आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा, कारण मृण्मयी आपण एव्हाना वाचली असेल तर आता 222 पानांमध्ये सामावलेली ही पडघवली आपण जरूर वाचा आणि आपल्याला त्यामधली कोणती साम्यस्थळं दिसली, कोणता फरक जाणवला, हे आम्हाला अभिप्रायाद्वारे जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.